स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तो जन्मला बंगालमध्ये 12 जुलै 1909 रोजी, परंतु त्याचा जीवन प्रवास सुखकर नव्हता। त्याचं कुटुंब जमीनदार असूनही त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं। ते कोलकात्याला गेले आणि तिथे न्यू थिएटर स्टुडिओमध्ये कॅमेरा असिस्टंट म्हणून कामाला लागले। तिथून त्यांनी एक सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा ठरेल असा सिनेमा तयार करण्याचा स्वप्न पाहायला सुरुवात केली। त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच लोकशाही आणि सामान्य माणसांचा संघर्ष दिसतो। उदाहरणार्थ दो बिघा जमीन हा चित्रपट गरीब शेतकऱ्यांची वेदना दाखवतो। हा चित्रपट ज्यांच्या दिग्दर्शकीय शैलीतून निर्माण झाला आणि अजरामर ठरला ते दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय। रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा। बिमल रॉय कलकत्त्यात न्यू थिएटर स्टुडिओमध्ये जेव्हा कॅमेरामन म्हणून काम करत होते तेव्हा दिग्दर्शनाची उत्सुकता त्यांना होती। त्यासाठी त्यांनी B.N. सरकार जे त्या स्टुडिओचे मालक होते त्यांची भेट घेतली आणि त्यांची परवानगी मागितली। सरकार यांनी ते मान्य केलं, पण एका अटीवर। रॉय इतर चित्रपटांमधील फक्त उरलेले रील वापरू शकत होते। रॉय यांनी प्रत्यक्षात आवाहन स्वीकारले आणि उरलेल्या रीलचे कापलेले तुकडे वापरून चित्रपट बनवला। ते वर्ष 1944 होतं आणि उदय पठे हा चित्रपट अनेक नवीन कलाकार असूनही प्रचंड हिट झाला। नंतर रॉय यांनी तोच चित्रपट हमराही म्हणून हिंदीत पुनर्निर्मित केला। त्यांनी बनवलेला दो बिघा जमीन हा भारतातील सामाजिक वास्तव उलगडणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला। हा चित्रपट आपल्याला एका शेतकऱ्यासाठी त्याची जमीन गमावण्याची वेदना काय असते हे दाखवतो आणि या कामातून बिमल रॉय यांनी दाखवलं की सत्य बोलणं हा देखील कलेचा एक भाग आहे। कॅमेरामागे लपलेला माणूस हा महान आहे हे त्यांच्या चित्रपटातून आपल्याला जाणवतं। दो बिघा जमीन या चित्रपटात अभिनेता बलराज सहानी यांनी शंभूची भूमिका साकारली होती। शेवटच्या शॉटमध्ये बलराजला त्याच्या कुशीवर बसून जमीनदाराचे पाय धरून जमिनीचा तुकडा मागावा लागतो। बिमल रॉय यांनी मुरादला गपचूप सहानीला लाथ मारून कॅमेरापासून लपवण्यास सांगितलं होतं, तथापि मुरादचा पाय सहानीच्या चेहऱ्यावर पडला। या दृश्यामुळे अपमानित झालेला सहानी शूटिंग नंतर रडू लागला। तथापि मुरादने नंतर सहानीची माफी मागितली आणि त्याला सत्य सांगितलं। हा शॉट चित्रपटातील सर्वोत्तम शॉटपैकी एक ठरला। जेव्हा गुलजार पहिल्यांदा चित्रपट निर्माते बिमल रॉय यांना भेटले तेव्हा ते एका छोट्या मोटार मेकॅनिकच्या दुकानात काम करत होते, जिथे ते रंग मिसळून डेंटेड गाड्या दुरुस्त करायचे। गुलजार भटक्यासारखे जीवन जगत होते आणि त्यांना माहीत होतं की त्यांना साहित्याच्या जगात यायचं आहे, परंतु त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देत नव्हतं। बिमल रॉय यांच्या चित्रपटांमध्ये गुलजार यांना विशेष रस होता, कारण त्यातील बरेच चित्रपट बंगाली साहित्याचं रूपांतर होते। यावेळी बिमल रॉय नूतन अभिनेत बंदिनी बनवत होते आणि ते चित्रपटासाठी गाणी बनवण्याच्या तयारीत होते। अचानक असं झालं की गीतकार शैलेंद्र आणि संगीत दिग्दर्शक S.D. बर्मन यांच्यात भांडण झालं आणि शैलेंद्र यांनी त्यांच्यासाठी गीत लिहिण्यास नकार दिला। जेव्हा गुलजार सेटवर आले आणि त्यांनी बिमल यांना पाहिलं तेव्हा ते अवाक झाले। मी इतक्या साध्या आणि निस्वार्थ माणसाला भेटलो की क्षणभर माझ्या मनाला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं। मी लिहिलेली गाणी आणि कविता ऐकल्यानंतर बिमलदा म्हणाले, मोटर गॅरेजबद्दल विचार करू नकोस, तुझं आयुष्य मोठं आहे। आणि त्या क्षणाने गुलजारच्या जीवनाचा प्रवास बदलला। 1954 मध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराव्यतिरिक्त बिमल रॉय यांना 11 फिल्मफेअर पुरस्कार आणि 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले। त्यांच्या सर्वात उल्लेखनीय चित्रपटांमध्ये दो बिघा जमीन, परिणीता, बिराज बहू, मधुमती, सुजाता, देवदास, बंदिनी ह्या आणि अशा अनेक चित्रपटांचा समावेश होतो। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपट सृष्टीचा लौकिक वाढवण्याचे प्रणेते म्हणून बिमल रॉय यांना ओळखले जातं।
आणि पुढेही त्यांचे चित्रपट अनेकांना प्रेरणा देत राहतील हे नक्की. तुम्हाला त्यांचा कुठला चित्रपट आवडतो हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.